नमस्कार, मी किशोर किरवे. जिल्हा परिषदेचा प्रचार आता हा शिगेला पोचलेला आहे. आजचा अंतिम दिवस आहे प्रचाराचा आणि अशातच करंजाडी पंचायत समिती गणाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीप खेडबिडे हे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. आपण निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त आहात. आजचा शेवटचा दिवस आहे. पक्षाकडून आपल्याला निवडणुकीच्या प्रचारामध्ये चांगल्या प्रकारचा एक पाठिंबा मिळालेला आहे. अशातच आपल्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुमित उपट हे आहेत. आजच्या अंतिम दिवसापर्यंत आपल्याला काय वाटतं की आपल्या समोर नेमकं काय आव्हान असणार आहे? सर्वप्रथम या ठिकाणी महाराष्ट्राच्या आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. भारतीय राज्यघटनेचे पगार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, त्याचप्रमाणे आम्हा तरुणांचे प्रेरणास्थान आदरणीय विकासशील गोगावले साहेब, त्यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी मला उमेदवारी मिळालेली आहे. आणि संपूर्ण करंजाडी पंचायत समिती गणाचा विचार करता करंजाडी पंचायत समिती गण हा आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये कुणी कशा पद्धतीच्या वर्ग न केला तरी 100% 9 तारखेला विजय हा आपलाच असणार आहे. आणि जे काय आता माझ्या विरोधातले उमेदवार आहेत त्या उमेदवाराचं जर बघितलं तर खऱ्या अर्थाने सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांनी जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांच्या बरोबर सुरुवातीला ते प्रचार करत होते, त्यांच्या बरोबर सुरुवातीला ते बॅनरवर दिसत होते. परंतु कालांतराने काही दिवसांनी आता जर आत्ताची परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी असलेले बीजेपीचे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर ते प्रचाराला फिरताना दिसत आहेत, त्यांच्याबरोबर ते बॅनरवर दिसत आहेत. खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात संभ्रम आहे की नक्की यांचं चाललंय काय. त्याच्यामुळं त्यांचं काही चालू द्या, त्याच्याशी काही आपल्याला घेणं देणं नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही जनता ही विकासाबरोबर आहे. कारण आतापर्यंत जर का संपूर्ण विभागाचा विचार केला, संपूर्ण तालुक्याचा विचार केला तर जी काही विकासाची कामं झाली आहेत ती आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, आदरणीय विकासशील गोगावले साहेब यांच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून झालेले आहेत. त्याच्यामुळे जनता ही विकासाबरोबर असणार आहे. आणि येणाऱ्या 9 तारखेला खऱ्या अर्थाने या पूर्ण विनेरे करंजाडी जिल्हा परिषद गटामध्ये आणि करंजाडी पंचायत समिती गणामध्ये खऱ्या अर्थाने जे काही निकाल लागणार आहे हा अतिशय ऐतिहासिक आणि रेकॉर्ड ब्रेक निकाल लागणार आहे. आता तसं जर आपण बघितलं तर महाड शहरालगत असणारा हा आपला पंचायत समिती गण आहे. या ठिकाणी उत्पन्नाचं साधन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परंतु असं कोणतं काम आहे की जी आजही प्रलंबित आहे आणि ती होणे गरजेचं आहे? तसं बघितलं तर आमच्या विभागामध्ये फार आता एक नागेश्वरी धरण प्रकल्प जो आहे हा खूप वर्षापासून प्रलंबित आहे आणि त्याला आताच गेल्या बजेटमध्ये आदरणीय नामदार भरतशेठ गोगावले साहेबांनी 100 कोटी रुपये इतका भरघोस निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये तो धरण जर झाला त्या ठिकाणी नागेश्वरी लघु पाटबंधारे जो प्रकल्प आहे तो जर धरण झाला तर बऱ्याचशा गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. बऱ्याचशा गावांमध्ये या ठिकाणी शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. एक असं जर हे जे काम आहे हे निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्णत्वास जाईल. आपण आता निवडणुकीला सामोरे जात असताना प्रचाराच्या दरम्यान आपण काही बहुतेक गावागावामध्ये आपण प्रचारासाठी फिरलेले आहात. अशा वेळेला आपल्या निदर्शनास आलेली जी काही कामं असतील आपण कोणत्या पद्धतीचा एक विकासाचा अजेंडा समोर ठेवलेला आहे? तो जर त्या संपूर्ण विभागाचा विचार केला तर अशी कोणती वाडी नाही, अशी कोणती वस्ती नाही त्या ठिकाणी आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब आणि शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामं झालेली नाही. सगळ्या गावांमधले पाण्याचा प्रश्न निघालेला आहे. सगळ्या गावांमध्ये प्रत्येक घराघरात पाणी पोहोचलेलं आहे. प्रत्येक घराघरात रस्ता पोहोचलेला आहे. जी काही भौतिक सुविधा होणं गरजेचं आहे ती बऱ्यापैकी भौतिक सुविधा झालेली आहे. आणि प्रकर्षाने काही आदिवासी वाड्या ज्या आहेत त्या आदिवासी वाड्यांवरती शौचालयाची जी व्यवस्था आहे ती खूप कमी प्रमाणात दिसून येते. माझं या ठिकाणी 9 तारखेनंतर सगळ्यात महत्वाचं काम असणार आहे जेवढे काही आदिवासी वाडे आहेत किंवा अन्य जी काही गावं आहेत त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाहीये ती प्रकर्षाने त्या करण्यासाठी मी प्रथम प्राधान्याने त्या गोष्टी करणार आहे.
अनेक काही गोष्टी असतील, काही गोष्टी खूप ह्या आहेत म्हणजे लोकांच्या काही अडचणी आहेत. त्या देखील जे जास्तीत जास्त कशा पद्धतीने आपल्याला त्यांना सोडवता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आरोग्याची सुविधा आहे. आरोग्याची सुविधा जे काही आपले पी-एच-सीचे डॉक्टर्स आहेत, ते कशा पद्धतीने प्रत्येक गावामध्ये आठवड्यातून किमान एक वेळा कशा पद्धतीने पोहोचले जातील, याच्याकडे देखील प्रकर्षाने मी लक्ष देणार आहे. नवीन आपल्या समोर असा कोणता मुद्दा आहे का विकासाचा, की जो एखादा मग प्रकल्प असेल किंवा महिलांसाठी स्वयंरोजगाराचा प्रकल्प असेल, असा आपल्या निदर्शनास कोणता असा मुद्दा आहे, ठोस मुद्दा, की जेणेकरून त्याच्यातून लोकांना एक रोजगार प्राप्त होईल? आता आता करंजवाडी पंचायत समिती गणामध्ये जेवढी गाव आहेत तेवढ्या सगळ्या गावांमध्ये महिला बचत गट आहेत आणि महिला बचत गट हे सगळे सक्षम आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या महिलांना एकत्र करून त्यांना रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल. महिला बचत गटांच्या माध्यमातून जी जी काही आपल्याला या ठिकाणी वस्तू किंवा खाद्यपदार्थ बनवून ते कशा या ठिकाणी महाड शहरामध्ये त्याला एक वेगळ्या पद्धतीनं मार्केट उपलब्ध करून देता येईल. त्याच्यासाठी कारण महिला जर सक्षम झाल्या तर या ठिकाणी तो कुटुंब सक्षम होणार आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष मी प्राधान्याने काम करणार आहे. तर हे होते संदीप खिडबेडे आणि हे करंजवाडी पंचायत समिती गणातून निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांच्या समोर असणारे जे काही विकासाचे मुद्दे होते ते त्यांनी आता या ठिकाणी मांडलेले आहेत आणि त्या माध्यमातून ते त्यांचं पुढचं विजन जे आहे की बाबा निवडून आल्यानंतर जे काही प्रलंबित प्रश्न असतील, नवीन काय प्रकल्पाचे प्रश्न असतील ते मी नक्कीच या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करेल, अशा पद्धतीचं त्यांनी एक प्रकारे रोखोक मुलाखतीमधून त्यांची जी काही विजन आहे ते विजन त्यांनी मांडलेलं आहे.